प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साधी, चविष्ट आणि आरोग्यदायी अशी मेथीची भाजी। घरातली ताजी मेथी आणि थोडंसं मसाले। आजची भाजी खास आहे कारण ही भाजी खूपच चवदार आणि खूप आरोग्यदायी आहे। तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या स्वयंपाकघरात आहे आरोग्यदायी मेथीची भाजी। अशा प्रकारे मेथीची जुडी घेतली आहे। मस्त आपल्याला ताजी फ्रेश मेथी घ्यायची आहे। मेथी छान आपण निवडून घेतली अशा प्रकारे, म्हणजे तिचा सगळा पाला आपण काढून घेतला आहे। मस्त मेथी निवडून झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण मेथीमध्ये माती असते त्याच्यामुळे ती स्वच्छ धुतली पाहिजे। आणि मेथी नीट धुतली म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो। अशा प्रकारे मेथी मी कापून घेतली आहे। भांडं आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्या आहारामध्ये मेथीचा समावेश असलाच पाहिजे। आपण कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार आहोत कारण ही खूप पौष्टिक भाजी आहे आणि अजून तिला पौष्टिक बनवण्यासाठी आपण तेलाचा फार कमी वापर करणार आहोत। छान आपण आता तेल तापल्यानंतर मिरच्या परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। मेथी थोडी कडू असली तरी चवीला आणि आरोग्यदायी खूपच फायदेशीर आहे। मिरच्या परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। घरातली साधी भाजी पण जेवणाची मजा वाढवते। कमी तेलातली ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। थोडंसं आपण मीठ टाकून घेतलं आहे। मीठ थोडं कमी टाकायचं आहे कारण मेथी शिजल्यानंतर कमी होते। छान आपण हे मीठ परतून घेणार आहोत। ही भाजी भाकरी, चपाती किंवा वरण भात बनवला तरी एक नंबर लागते। आरोग्य आणि चव दोन्ही एकत्र मिळणारी भाजी म्हणजे ही मेथीची भाजी। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। छान कांद्यामध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत। मेथीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर असते। मेथी खाल्ल्याने पचन सुधारायला मदत होते। रोजच्या आहारात मेथीची भाजी असली की शरीर हलकं वाटतं। छान आपण हळद परतून घेतली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे। छान आपण ही मेथी एकजीव करून घेणार आहोत। मेथीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आरोग्यास खूप चांगली असते। रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी उपयोगी ठरते। मेथीची भाजी शरीराला ताकद देते आणि थकवा कमी करते। कमी तेलात बनणारी ही भाजी आरोग्याची खास काळजी घेते। चवही मिळते आणि शरीराला फायदाही होतो, म्हणून मेथीची भाजी अतिशय उत्तम असते। ही मेथीची भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। आठवड्यातून एकदा तुम्ही मेथीचा समावेश आहारामध्ये जरूर केला पाहिजे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार ही मेथीची भाजी। भाजी फार वेळ शिजवायची नाही, नाहीतर रंग आणि चव दोन्ही बदलतात। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत मेथीला। मस्त आपण वाफ दिली आहे। ही मेथीची भाजी तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खा, अतिशय सुंदर लागते। मेथीचा सुगंध सगळ्या स्वयंपाकघरात पसरायला लागला आहे। मेथीची भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाहीये, नाहीतर ती कडू लागेल। गरमागरम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करा। साधी पद्धत पण चव मात्र भारी आहे। गरमागरम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।